शिवसेनेचे गटनेते महेंद्र माडगूळ यांच्याबरोबर आम्ही नगरसेवक आणि आमचे माजी नगरसेवक असतील, माजी नगरसेवक असतील, याच आम्ही मुख्य कार्यकारी भेटलो आणि खरं तर आपल्या शहरामध्ये चांगलं फिश ॲक्वेरियम झालं पाहिजे म्हणून विशेष बाब म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना आपण जवळजवळ 5 कोटी रुपयाचा निधी आणला होता की त्याचं फिश ॲक्वेरियमचं जमिनीचं ॲक्विशन काढण्यासाठी आणि ॲक्विशन करण्यासाठी राज्य सरकारने कधी निधी येत नाही, परंतु तो आला होता आणि दुर्दैवाने काल मे 2025ला तो निधी पाठी गेला आहे आणि यासाठी आम्ही सीओकडे माहिती घेतली तर दुर्दैवाने तो निधी पाठी गेला आणि त्या निधीवरचं व्याजसुद्धा पाठी दिलं आणि हे खरं तर नगरपंचायतच्या फंडामध्ये होते. म्हणजे जर यांनी पत्रेवर केला असता किंवा इथल्या लोकप्रतिनिधींना भेटले, लोकप्रतिनिधी त्या संदर्भात सकारात्मक असते तर हे पैसे पाठी गेले नसते. आणि आम्ही माहिती घेतली की अजूनही फक्त जिल्हा नियोजनचे पैसे आले, इतर कुठलाही निधी या नगरपंचायतीमध्ये प्राप्त झाला नाही. त्याचबरोबर महेंद्र माडगूळांनी शहरामधील अतिक्रमण असतील, लाईटची व्यवस्था असेल, कचऱ्याची व्यवस्था असेल, या संदर्भात सुद्धा आम्ही त्यांना भेटलो आहे आणि आमची भूमिका सांगितली आहे. त्याचबरोबर आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सुद्धा लवकरच या संदर्भात भेटणार आहोत आणि आज भुयारी गटर योजना खरं तर गेले अनेक वर्ष बंद आहे. आम्ही सुद्धा त्यावेळी पैसे आणले, परंतु ठेकेदार बदलले. आम्ही त्यावेळी पण सांगत होतो, परंतु त्यावेळी तात्काळ नगराध्यक्षांनी ते टाळलं आणि आतासुद्धा त्या भुयारी गटरचं पुढची योजना कशी होणार आहे किंवा पाणी योजनेसुद्धा तसंच होता कामा नये, कारण ही जवळजवळ 100-150 कोटीची कामं आमची सत्ता असताना आम्ही ते पैसे आणले होते, परंतु त्यातला योग्य वेळ झाला पाहिजे म्हणून आमचे नगरसेवक त्यावर लक्ष राखतील. आम्ही नगराध्यक्षांना सुद्धा त्या संदर्भात निवेदन देणार आहोत. त्यांना पण आम्ही त्यांच्या कामकाजाच्या शुभेच्छा दिल्या आहेत आणि यापुढच्या काळामध्ये ज्यावेळी चुकीचं असेल त्यावेळी आमच्या नगरसेवकांबरोबर आम्ही मालवणवासी म्हणून जो आम्हाला मालवणवासियांनी जो मतदानासाठी आम्हाला अधिकार दिला आहे किंवा आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्याला आम्ही ज्या ठिकाणी नगरपंचायतीला योग्य अशी भूमिका असेल, योग्य सहकार्य असेल ते आम्ही करू. परंतु चुकीचा वापर असेल तर आम्ही त्यांना विरोध शासन स्तरावर आम्ही वेगवेगळ्या स्तरावर आम्ही विरोध करू.